की कोणत्याही गोष्टीचा अतिशयोक्त जर वापर करतात तर त्याचे नक्कीच साईड इफेक्ट होतात, पण आणि त्याच्यामुळं मल्टिपल ऑर्गॅझम मिळण्यासाठी नक्कीच ती मदत होते. पर्पज आहे आणि सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज अवॉइड करण्यासाठी एक दुसरा पर्पज असतो. तर जसं की आपण व्हायब्रेटर बद्दल बोललो, पेनिस पंप बद्दल बोललो, तर याचा वापरची मर्यादा तुम्ही तुमच्या व्याख्याने किती सांगाल की ओके फाईन, इतकं ड्युरेशन असेल, इतका टायमिंग असेल, तुम्ही यूज करा. आणि जर यापेक्षा जास्त केलं तर एक नात्यामध्ये दुरावा आला, दुसरा सायकोलॉजिकल इफेक्ट आला, आणि तिसरा जसं की नपुंसकता थोडा वेळ आधी तुम्ही म्हणालात की फ्युचर जनरेशन जे असेल त्यात खूप इश्यूज येतील, तर या सगळ्या गोष्टी सेक्स टॉयजमुळे किंवा व्हायब्रेटरमुळे किंवा मिस्ट्रिब्युशनमुळे पण होतील का? नाही, असं म्हणजे मला वाटतं की जेव्हा केव्हा आमच्या क्लिनिकला पेशंट येतात तेव्हा आम्ही याच्याबद्दल त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करतो. कसं वापरायचं, काय वापरायचं त्याच्याबद्दल आम्ही कल्पना देतो. कारण की कोणत्याही गोष्टीचा अतिशयोक्त जर वापर करतात तर त्याचे नक्कीच साईड इफेक्ट होतात, पण जर लिमिटमध्ये कोणतीही गोष्ट जर वापरली तर मला वाटतं साईड इफेक्ट होत नाही. हां, आणि जेव्हा आपण ते वापरतो तेव्हा त्याला सॅनिटाईज करणं, क्लीन करणं हे सुद्धा ते तितकंच आम्ही सगळं महत्त्वाचं आहे. काउन्सिलिंग करतोच, त्यांना काउन्सिलिंग सॅनिटाईज करतो. करावंच लागतं, प्रश्नच नाही. आणि एक सोप्या भाषेत सांगितलं झालं तर ते आपण सॅनिटाईज कसं करू शकतो? किंवा नाही सॅनिटाईज केलं तर कुठले नाही, इन्फेक्शन्स सॅनिटाईज होऊ कोणतेही शकतात? लाईट म्हणजे एक अल्कोहोलिक जे आपले डिटर्जंट असतात त्याने हां. आपण क्लीन करू शकतो त्यांना. क्लीन Yes, आणि yes. सपोज नाही केलं तर इन्फेक्शन नाही होणं केलं तर किंवा मग काय थोडंसं होतं? इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. जास्त Yes, असतात. yes. आणि जर एखाद्या व्यक्तीला ते इन्फेक्शन झालं तर त्यांनी कव्हर करण्यासाठी काय करावं? नाही, एक दुसऱ्याचे इन्स्ट्रुमेंट तर आम्ही वापरायला ॲडवाइसच करत नाही. फक्त स्वतःचे इन्स्ट्रुमेंट स्वतःच टॉईज वापरावे आणि दुसऱ्याला आम्ही ॲडवाइस करायला सांगतच नाही. बरं, हे झालं टॉयज बद्दल. पण टॉय कसं आपण कसं म्हणतो की काही गोष्टी प्रायव्हेट असतात, बरोबर आहे. प्रायव्हसीची नीड असते, त्यामुळे एक विमेन तिच्या रूममध्ये किंवा माणूस नसतानाच ते सेक्स टॉयज यूज करायला पाहिजे, की कपल जेव्हा इंटिमेट होतात तेव्हा सुद्धा आपण ते करू शकतो किंवा मग त्यात Yes. डिस्कस करायला पाहिजे का? काही आता आमच्याकडे व्हायब्रेटिंग रिंग आहे. रिंग आहे. हे व्हायब्रेटिंग रिंग आम्ही म्हणजे जेव्हा आमच्याकडे कपल येतात त्यांना कपलला आम्ही ॲडवाइस करतो कसं वापरायचं, काय वापरायचं. कारण की व्हायब्रेटिंग रिंगमुळं काय होतं की त्या रिंगच्या व्हायब्रेशनमुळं तिच्या क्ल्युटरीज ग्रंथीला खूप स्टिम्युलेशन भेटतं आणि त्याच्यामुळं मल्टिपल ऑर्गॅझम मिळण्यासाठी नक्कीच तिला व्हायब्रेटिंग रिंगची मदत होते. पण त्याचे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगल्स असतील ना? नाही, बघा केव्हाही आपल्या सेक्शुअल लाईफ जर जास्त म्हणजे टिकाऊ बनवायचं असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये काही काही बदल घडून आणावंच लागतात. जितके जास्त आपण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये चेंजेस करू किंवा बदल घडवू किंवा काही काही नवीन टेक्निक किंवा नवीन नवीन प्रकारे आपण जर पुढे गेलो तर पुढे गेलो. नक्कीच आपलं आयुष्य चांगलं जाऊ शकतं. चांगलं जाऊ Yes, शकतं. yes. आणि या सुरू असणाऱ्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण इंटिमेट होतो, कॉन्डम वापरतो, जसं की तुम्ही बोलला, त्यात फ्लेवर झाले, या सगळ्या गोष्टी आल्या. पण कधी कधी काही लोकांसोबत हे होतं की ते ड्युरिंग इंटरकोर्स तो कॉन्डम फाटतो. तर बरोबर. हे कशामुळे होत असेल? नाही, हे त्यांचं म्हणजे प्रॉपर जर त्यांनी वेअर नाही केलं आणि समोरची एअर बरोबर त्यांनी काढली नाही तर नक्की हे टिअर होतं. टिअर होत असेल जर आपला रेग्युलर पार्टनर असेल, जसं मी तुला लास्ट टाइम बोललो, हां. जर रेग्युलर पार्टनर असेल तिचा पिरियडचा दिवस बघावा. हां. जर जो म्हणजे ओव्ह्युलेशनचा पिरियडचा दिवस असेल तर मग IPL टॅब्लेट घ्यायला काही हरकत नाही. आणि जर अनोळखी पार्टनर असेल तर नक्कीच म्हणजे 3 महिन्यानंतर त्यांना काही टेस्ट आम्ही करायचा ॲडवाईस करतो. जसं VDR आलं, HIV आलं, सगळं टेस्ट आम्ही करून घेतो. बट इज देअर एनी स्पेसिफिक रिझन की या कारणामुळे कॉन्डम फाटतो? येस, कारण की कंडम वेअर करण्याची पद्धत चुकीची असते एक. साईज दुसरी पण गोष्ट चुकीची दुसरी असते. गोष्ट केव्हा केव्हा म्हणजे ज्या साईजचं पाहिजे त्या साईजचं ते वेअर करत नाहीत. वेअर करत तिसरी नाही. गोष्ट असते की जितकं म्हणजे स्लोली स्ट्रोकिंग करायला पाहिजे केव्हा केव्हा फास्ट स्ट्रोकिंग होऊन जातं आणि केव्हा केव्हा पोझिशन चेंज करताना वगैरे पण ते निघू शकतं. पण मग जसं साईज बद्दल बोलला तर साईज कशी कळणावी, आणि जर साईज आपण छोटी घेतली किंवा मोठी घेतली तर त्याचाही काही परिणाम होतो का? तसं जर मेडिकलवर गेलो तर काही म्हणजे ठराविक MM चे आपल्याला हे म्हणजे भेटतात, कंडम स्मॉल, भेटतात. लार्ज, मीडियम भेटतात कंडम. भेटतं. पण ते काय आहे की मेडिकल स्टोअर्सवर जाऊन इतकं बोल्ड एकदम त्यांना सांगायचं की हां. मला ही साईज पाहिजे, ती साईज पाहिजे असं न करता फक्त आणि फक्त कोणती कंपनीचं नाव न घेता फक्त कंडम फक्त तो विचारतो आणि कंडम घेऊन जो त्याने दिला तो परत घेऊन येतो आणि तो त्याचा वापर करत असतो. वापर करतो. जसं तुम्ही आता एका सेकंद आधी बोललात की कंपनीबद्दल, तर देर आर एनी स्पेसिफिक कंपनीज की या सेफ आहेत किंवा मग त्यात लो क्वालिटी, चीप क्वालिटीचे पण मिळतात ना? नाही, जे इम्पोर्टेड जे कंडम असतात ते थोडेसे म्हणजे डुप्लिकेट कंडम असतात, चीप असतात. अच्छा. पण आपल्या भारत देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर कामासूत्र आहे, स्कोअर आहे, ड्युरेक्स आहेत, ह्या 3 कंपन्या चांगल्या आहेत
आणि चांगले म्हणजे चांगले मॅन्युफॅक्चरिंग यांचं चांगलं आहे आणि कंडम पण क्वालिटी यांची पण चांगली आहे. अच्छा, आणि त्यामध्ये फ्लेवर्स पण येतात. मग हे फ्लेवर्स फ्लेवर्स पण फ्लेवर कंडम हां. खूप कॉमनली आम्ही ॲडवाइस करतो. हा, पण मग त्या फ्लेवर्स कॉन्डम जे असतात ते ओरल सेक्स साठी योग्य आहेत आम्ही का? जनरली आम्ही ओरल सेक्स जेव्हा ज्या लोकांना करायचा असतो हा, हा, आणि जर पार्टनर रेग्युलर नसेल हा. तर आम्ही ओरल सेक्स करण्यासाठी नक्कीच फ्लेवर कंडम आम्ही ॲडवाइस करतो. अच्छा, पण मग त्याच्या मागे फक्त फन हा एकच पर्पज आहे का? नाही, फन हा एक पर्पज आहे आणि सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज अवॉइड करण्यासाठी एक दुसरा पर्पज असतो. बरं, समजा आपण कॉन्डम यूज नाही केलं किंवा एखादं स्पेसिफिक कॉन्डम यूज केलं तर त्याची काही अलर्जी होते का एखाद्या पुरुषाला, की सपोज तो चीप रेटेड व्हेरी व्हेरी रेअर. व्हेरी समजा म्हणजे एक लाखातून एखाद्या पेशंटला ॲलर्जी असते त्या लॅटिक्स रबरची, बाकी सगळ्यांना ते ॲक्सेप्टेबल असतं. आणि समजा एखाद्या पुरुषाला अलर्जी झाली तर त्याने काय करायला हवं? काय नाही, एक म्हणजे छोटीशी म्हणजे बेटनोवेट नावाची क्रीम असते, ती क्रीम लावायची. सकाळ संध्याकाळ 4-5 दिवस लावले की निघून जाते ॲलर्जी. अच्छा, पण असं असेल ना की ॲलर्जीची ड्युरेशन एक स्पेसिफिक म्हणजे 1-2 दिवस इचिंग होत असेल, बस 1-2 जळजळ दिवस होत इचिंग असेल, होते, जळजळ होते किंवा रेडिशनेस येतो. आणि त्यापेक्षाही जास्त थोडाफार त्रास व्हायला लागला तर मग? मग आम्हाला म्हणजे डॉक्टरांचे कन्सल्ट करावं लागतं आणि काही अँटी ॲलर्जी टॅबलेट घ्यावं लागतात.